नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या स्टार प्रवाहाच्या मालिकेमध्ये आगामी भागात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सुरुवातीपासून ऐश्वर्या रणदिवेंची धाकटी सून या मालिकेची खलनायिका होती. मात्र गेल्या काही दिवसापासून माया सगळ्यात मोठी विलन झाली आहे. आता या मायाच्या नव्या डावात खलनायिका ऐश्वर्या आणि नायिका जानकी या दोघीही अडकल्याचं पाहायला मिळत आहे. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये दीर्घकाळापासून जानकी ऋषिकेश आणि सर्व रणदिवे मंडळी याचा शोध घेत आहे की नेमका मास्कमॅन कोण आहे. त्यांच्याच घरात राहणारी माया हीच मास्कमॅन आहे आणि ती जानकीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या मकरंदची बहीण आहे. हे अद्याप कोणाला समजले नाही. मायाच्या खऱ्या चेहऱ्यापर्यंत जानकी पोहोचेल का हे आगामी भागात पाहायला मिळेल. मात्र आणखीन एक मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. अलीकडेच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला, ज्यात ऐश्वर्या मायाच्या डोक्यावर बंदूक रोखून जानकीला धमकी देते की ती जर मागे हटली नाही तर ती मायाऐवजी तिलाच गोळी झाडेल. त्यावेळी जानकी तिथे पडलेली एक बंदूक उचलते आणि ऐश्वर्याच्या दिशेने रोखते. तेव्हा माया ऐश्वर्याला जानकीच्या दिशेने ढकलते. या झटापटीत एका बंदुकीची गोळी ऐश्वर्याच्या पोटात लागते. ऐश्वर्यावर नेमकं कोणी गोळीबार करते हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र मायाचा चांगुलपणाचा आव आणून जानकीला तिथून पळायला सांगते. मायाचा असा डाव असतो की एकीकडे ऐश्वर्याचा खून झाला आणि दुसरीकडे पोलीस तिच्या खुनाच्या आरोपाखाली जानकीला अटक करतील. त्यामुळे तिच्या मार्गातील दोन्हीही काटे दूर झाले. शिवाय जानकी जेव्हा धावत बाहेर येते तेव्हा तिथे पोलीस उभे असतात. ऐश्वर्याच्या खुनाच्या आरोपात जानकीला अडवू शकेल का माया, असं कॅप्शन देत हा प्रोमो स्टार प्रवाहाच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला. या मालिकेत ऐश्वर्याची भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर साकारते. त्यामुळे जर तिला गोळी लागल्याचे दाखवले आहे तर ही मुख्य खलनायिकाच मालिका सोडणार आहे का, असा सवाल उपस्थित होतो. स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आता जानकीवर खुनाचा आरोप येईल का, मायाचा खरा चेहरा समोर येईल का आणि ऐश्वर्याचा खरंच खून झालाय का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागामध्ये मिळतील.